आता बातम्या पाहूयात विस्ताराने। वंदे मातरम या गीताला आता 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर लोकशाही मराठी आता रियालिटी चेक करणार आहे। उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम बोललं जाणार का या संदर्भात आता लोकशाही मराठीकडून हा रियालिटी चेक केला जाणार आहे। शाळांमध्ये 7 नोव्हेंबर पर्यंत वंदे मातरम हे गायलं जाणार आहे। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये 7 नोव्हेंबर पर्यंत हे गीत गायलं जाणार आहे। मात्र उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम बोललं जाणार का या पार्श्वभूमीवर लोकशाही मराठीनं उर्दू शाळांमध्ये आता रियालिटी चेक केला आहे। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये 7 नोव्हेंबर पर्यंत गीत गायलं जाणार आहे। मात्र उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम हे बोललं जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। याच पार्श्वभूमीवर आता लोकशाही मराठीनं उर्दू शाळांमध्ये रियालिटी चेक केला आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम बोललं जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण लोकशाही मराठी या संदर्भातील रियालिटी चेक करतोय। नीलम, खरं तर मी सध्या पुण्यातील सय्यदनगर जो परिसर आहे त्या इनामदार उर्दू शाळेमध्ये आहे आणि या ठिकाणी वंदे मातरम जे आहे ते बोललं जात असल्याचं येथील विद्यार्थी सांगत आहेत। आपण बघू शकतो की हे अल जदीद उर्दू हायस्कूल आहे आणि या उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थी आहेत। काही आपण खरं तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी विद्यार्थी आता शाळेमध्ये जमायला सुरुवात झालेली आहेत आणि या शाळेमध्ये जे आहे ते वंदे मातरम जे राज्यगीत आहे हे बोललं जातं इथले विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। काही शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर ही जी शाळा आहे ती शाळा अत्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता भरताना आपल्याला दिसत आहे आणि याच शाळेमध्ये वंदे मातरम हे जे गीत आहे ते गायलं जातं। आता शाळा भरायला सुरुवात झाली, बरोबर 7 वाजलेले आहेत। काही वेळातच या ठिकाणी जे आहेत वंदे मातरम हे जे आहे ते बोललं जाईल असं सांगितलं जात आहे आणि वंदे मातरम हे राज्यगीत जे आहे त्या राज्यगीताचं या ठिकाणी गायन सुद्धा केलं जातं। अशा पद्धतीने येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी लोकशाहीचे बोलताना व्यक्त आपल्या भावना केलेल्या आहेत। थोड्याच वेळात आपण या ठिकाणचं जे वंदे मातरम गीत आहे ते सुद्धा आपण लोकशाहीच्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।